नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये आपले खूप मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला घरच्या पद्धतीनं वांग्याची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे। त्यासाठी मी ही कृष्णाकाठची नरसोबाच्या वाडीची वांगी आणलेली आहेत। त्यातली मी 3 वांगी, वांग्याची साईज शक्यतो भाजी करत असताना मोठीच घ्या, कारण लहान वांग्याची भाजी कशी तुरट लागते, ती फक्त आपल्याला मसाले वांग करायला वापरता येतात। त्यासाठी मी ही 3 वांगी घेतलेली आहेत। त्या वांग्यांच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्या आणि ह्या मिठाच्या पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्या। ही भाजी आपण आता कुकरमध्ये करणार आहे। ती कशी करायची ते आता आपण बघूया। कुकर गरम करत ठेवलेला आहे। कुकर आपला गरम झाला आहे। त्यात आता 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊया। तेल गरम झालं की त्यात फोडणीला छोटा अर्धा चमचा मोहरी, मोहरी तडतडली की हे छोटा अर्धा चमचा जिरे, आता त्यात टाकणार आहे हे 8 ते 10 लसूण पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत। लसूण आपण थोडासा परतून झाला की गॅस थोडा आता मी कमी करून घेते। ह्या वांग्याच्या फोडी ह्यात टाकूया। आता 1 मिनिटभर फक्त वांग आपण खालीवर करून घ्यायचं। जास्त वेळ वांग परतलं की काळं पडतं आणि वांग्याच्या भाजीला वास येतो भाजलेल्या वांग्याचा। त्यासाठी नुसतं बाद झालं एवढंच परतून घ्या। त्यात आता एक कांदा लसूण चटणी, ठीक आहे, तुम्ही चवीप्रमाणे आवडीप्रमाणे टाका। मी आता हे 2 चमचे टाकून घेते। चवीनुसार मीठ, हे बारीक केलेलं सुकं खोबरं हे 2 चमचे टाकलेलं आहे मी। आता हे 2-3 चमचे आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकून घ्या आणि असं 1-2 मिनटं आपण हे सगळं मिक्स करून घेऊया तेलात चांगलं परतून। हा सगळा मसाला आपल्या वांग्याला लागला पाहिजे। ह्यामध्ये आपण आता हे त्यात आमटीच्या चमच्यानं 3 चमचे मी पाणी ओतलेलं आहे। भाजी तुम्हाला थोडी रसदार हवी असेल तर त्यात अजून थोडं तुम्ही पाणी ओतू शकताय। आता ह्यात एक छोटा चमचाभर आपण गूळ टाकूया आणि अगदी 1 थेंबभर पाणी ओतून आता गॅस मोठा करून आता कुकरची फक्त 1 शिट्टी करून घ्यायची आपण। 1 शिट्टीत हे वांग आपलं आरामात शिजते। गॅसच्या लहान शेगडीवर मी हा कुकर ठेवलेला आहे। आता गॅस मोठा करून ह्याची आता 1 शिट्टी करून घेते आणि नंतर आपण भाजी कशी झाली ते बघूया। कुकरची आपल्या वाफ गेलेली आहे। अगदी मोजक्या साहित्यात 5 मिनिटं तयार होणारी घरगुती पद्धतीची वांग्याची भाजी तयार झालेली आहे। मी आता ही सर्व करते। बघा मैत्रिणींनो, माझा भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। बघा मैत्रिणींनो, अशी ही आपली चमचमीत वांग्याची भाजी तयार झालेली आहे। त्यावर आता ही तुपाची धार, सोबत ही ज्वारीची मऊसूत भाकरी, बघा कशा छान पदर सुटलेले आहेत आणि तोंडी लावण्यासाठी हे भाजलेले शेंगदाणे। बघा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। धन्यवाद।